आज आली आहे आपल्याकडं यश भाऊची मॅक्स 100 आली आहे यशची. एक मिनिट बघूनच घ्या डायरेक्ट. ची गाडी थोडासा आवाज इंजिनचा. तर या गाडीत आपण थोडंसं मॉडिफिकेशन केलं आहे भावांनो. आपल्या यश भाऊची गाडी मॅक्स 100 RX 100चे इंडिकेटर, त्याच्यानंतर पुढं पण इंडिकेटर्स आहे. आणि इथं RX 135चं कॉम्बिनेशन स्विच हे आपण मागवलं होतं केरलावरनं. त्यानंतर भाऊने जरा मॉडिफिकेशनसाठी लावलं इथं रेडियम लावलं इथं गोल्डन कलरचं. त्याच्यानंतर गाडीमध्ये अजून काय केलं नंतर लावलं आहे प्रो टेपर्सचं. हे गिअरला काय म्हणता याला काय माहीत नाही मला आता. बाकी गाडी बघू शकता तुम्ही एकदम ओके कंडिशनमध्ये. गाडीला एव्हरेज साधारण असेल 40-45. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट याच्यात आधी लावलेलं होतं क्विक थ्रोटल आम्ही काढून टाकलं कारण त्याची वायर गेली तुटून. तर ती काय भेटली नाही आम्हाला. आम्ही जी बनवली ती पण थोडे दिवस राहिली, नंतर तुटली. त्या हँडल लॉकचा प्रॉब्लेम होता थोडा, त्याच्यामुळे ती कळ झाली. हिला लावलेली दिसते तुम्हाला. याच्यात अटकली होती ती वाटतं हिच्या लॉकमध्ये, आणि ती बेंड झाल्यानंतर ती तुटून गेली. आणि परत हे ओरिजिनल एक्सलेटर लावलं हिचं. तुम्हाला व्हिडिओ दिसेल की आधी कसं होतं स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. त्यानंतर चॉक केबल हे लावण्यासाठी तुम्हाला खूप मॉडिफिकेशन करावं लागेल. दुसरा विषय असा त्याची चॉक केबल ओरिजिनल RX 135 पाहिजेच लागेल, बाकी दुसरी कोणत्या गाडीचेच बसणार नाही. आणि याचं जे मफलर आहे ते आम्ही मॉडिफाय केलेलं आहे. तर दुसऱ्या गाडीचं टाकलं होतं ते काढून परत चेंज केलं. आणि याच्यामध्ये लावलेलं आता RX 100चं क्रॅश गार्ड लावलेलं आहे. हे आम्ही मागवलं होतं साऊथवरनं केरलावरनं. ते आम्हाला काय 1100 असं काहीतरी पडलं होतं. 1100 रुपयाचं क्रॅश गार्ड आणि फिटिंग सर्व करून 1500 रुपये खर्च लागला आहे. अजून त्याच्यानंतर इथं ऑइल पंप तर बंदच केला आम्ही. तर इथं जो ऑइल पंपची जी वायर असते ती कट करून टाकली. आणि प्रेमिक्सवरच गाडी चालते सध्या, त्याच्यामुळे गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पण शक्यतो प्रेमिक्सवरच गाडी चालवा, कारण ऑइल पंप खूप ठिकाणी बंद होऊन जातो किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो त्याला. किंवा गाडी 80-90च्या स्पीडने असली तर ऑइल पंप बंद झाला तर इंजिन सीज व्हायचे चान्सेस असतात. बस बाकी काही नाही, एवढंच आजसाठी तुमच्यासाठी एक नवीन गाडी आणली आगळी वेगळी. तर हिच्यावर भरपूर व्हिडिओ येत राहतील. गाडी आपल्याकडेच आहे. गाडी घेऊन आता कमीत कमी झाले 2 वर्ष. बनवली तर आपणच दिला, आपणच काम केलं, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर काही असं मॉडिफिकेशन काही वगैरे करायचं असलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, मी तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला इंस्टाग्राम हँडल देईल. इंस्टाग्रामवर मला फॉलो करा, मी तुम्हाला नवीन व्हिडिओ असे टाकत राहील. त्याच्यामध्ये आम्ही प्रॉब्लेम असा झाला होता मागं, हिचं जे मॅनिफोल्ड आहे ते ओरिजिनल ते झालं होतं खराब. आम्ही चेंज केलं, ते काही ओरिजिनल मिळालेलं नाही आम्हाला. मग आम्ही हे पण बदललं. ही पण डुप्लिकेटच आहे बघा, तडे जात आहे. कार्बोरेटर आहे ओरिजिनल, बाकी गाडी तर एकदम प्रॉपर आहे. बघू शकता तुम्ही गाडी अशी आहे. मला घेऊ एक जरा टेस्ट ड्राईव्ह. पटकन चालू हो झाली. गेअर अटकला. थोडा शेट आंघोळ करताना या आमचा यश भाऊंचा अजून काही करत